झाला? मॅम माझा मोबाईल खराब झाला होता आणि ते सुधारत नव्हतं त्यामुळे. अच्छा, बरं ठीक आहे. आता झालं प्रॉब्लेम सॉल्व? येस. ठीक आहे, ठीक आहे. आता रेग्युलर राहा हा बेटा. आपले ना ओके. 2 धडे संपले, आता तिसरा धडा पण जवळ संपत येईल. हो. ठीक आहे, चला. तर प्रथमेश, मला होमवर्क ग्रुपमध्ये नाही दिसला बेटा. मी टाकलेला आहे. 1 मिनिट थांब, मी चेक करते. हा तो येस. मागचा होमवर्क. हो ओ येस 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 टाकले. हे तुझं हँडरायटिंग चांगलं आहे प्रथमेश, गुड. थँक्स मॅम. बेटा पण आले. ठीक आहे, तुला समजतंय ना बेंजे शिकवलेलं बेटा? येस मॅम. ठीक आहे, चलो गुड गुड. चला, तर आता आपण भावेश आजपासून रेग्युलर राहा आणि तू पण होमवर्क वगैरे रेग्युलर करत जा. ठीक आहे, चलो. तो आता लास्ट क्लासमध्ये आपलं मोशन इन अ प्लेन मध्ये ना, वस्तू स्ट्रेट लाईन मध्ये जात असल्यावरती किंवा वाकडी जात असल्यावरती काय काय होतंय, तिची वेलॉसिटी कशी चेंज होते, ऍक्सिलरेशन कसं चेंज होतंय, त्याच वस्तूचं इन्स्टंटेनियस वेलॉसिटी म्हणजे त्याच मोमेंटची वेलॉसिटी, इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन कसं काढायचं ते सगळं आपण बघितलेलं. आणि जी आपली इक्वेशन्स ऑफ मोशन होत्या, इक्वेशन ऑफ मोशन फॉर अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन, ते काढलेलं होतं आणि 2 डायमेन्शन मध्ये पण आपण काढलेलं होतं, राईट. तर आज आपण स्टार्ट करतोय प्रोजेक्टाईल मोशन, जसं काल आपण डिस्कस केलेलं होतं. नाव प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय, थांबा स्क्रीन शेअर करते. प्रोजेक्ट करणं म्हणजे फेकणं. वस्तूला आपण फेकल्यावरती तर ती काय सरळ रेषेमध्ये गेली आणि मग पडली असं नाही होत ना, ती अशी गोल जाऊन पडते. मग प्रत्येक ठिकाणी ना मुलांनो, मग ती सरळ तर नाहीच जाते. मग त्याच्यामुळे काय काय तिच्या वेलॉसिटी मध्ये काय बदल होतोय, डिस्टन्स तिचं कसं चेंज होतंय, हे सगळं आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर चला मी स्क्रीन शेअर करते. बघा, प्रोजेक्टाईल मोशन. एनी ऑब्जेक्ट इन अ फ्लाइट आफ्टर बीइंग थ्रोन विथ सम वेलॉसिटी इज कॉल्ड प्रोजेक्टाईल. त्या वस्तूलाच काय म्हणतात, प्रोजेक्टाईल म्हणतात. आणि इट्स मोशन इज कॉल्ड प्रोजेक्टाईल मोशन. ह्याला अंडरलाईन करून ह्याला पाठ करा, ह्या लाईनीला. ठीक आहे, वी ऑफन सी प्रोजेक्टाईल मोशन इन आवर डे टू डे लाईफ. चिल्ड्रन थ्रो स्टोन्स टुवर्ड्स द ट्री गेटिंग टॅमरिंड. आंबे किंवा चिंच तोडण्यासाठी दगड फेकतो, ते प्रोजेक्टाईल मोशन आहे. बॉलिंग करतोय आपण, बॉल फेकतोय कॅच खेळताना, ते पण प्रोजेक्टाईल मोशन आहे. तर तुम्ही बघचाल मुलांना, फिजिक्स मध्ये आपण आसपास आपले जे चाललंय ना त्यालाच डिटेलमध्ये स्टडी करतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय, प्रोजेक्टाईल मोशन म्हणतोय. तर आता बघा, इथून आपला मेन पार्ट चालू होतो. लेट अस अज्यूम फर्स्ट इनिशियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल इज यू बार. सुरुवातीला ज्यावेळी बघा इथून फेकली वस्तू, ती दिसते, तर तिची वेलॉसिटी सुरुवातीची जी आहे ती यू बार घेतलेली आहे. आता ह्या यू ला आपण एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये रिझॉल्व्ह करू शकतो, जसं तुम्हाला आधी पण माहिती आपण केलेलं होतं. ठीक आहे, आता इथे काय होतंय ना मुलांनो, वेलॉसिटी बदलते. आता हा आपला ग्राफ काय आहे माहितीये, कोणता वाला ग्राफ आहे हा? वेलॉसिटीच आपण घेतलीये की पॉइंट टू पॉइंट चेंज कशी होत चालली, त्याची वेलॉसिटी चेंज होत चालली. ठीक आहे, तर आता मी काय करते ना, ह्याला मी माझ्या व्हाईट बोर्डवर घेते आणि हे एक्सप्लेन करते. मग काय झालं आज एवढा वेळ का लागला लोड व्हायला?
दिसते ही आकृती मुलांनो? व्हाईट बोर्डवर माझी आकृती दिसते बघा. येस मॅम. खूप सिंपल आहे. इथे बघा काय लिहिलेलं आहे. जसं मी सांगितले ना, तोडून आता बघा तुमच्या घरी पूर्ण प्लेट भरून जेवण आहे. आपण तोडून एक एकच घास खातो की नाही, तेव्हा कुठे जाऊन ते व्यवस्थित पचतं की नाही आणि प्रत्येक घासाला व्यवस्थित चावतो. आपले हे ज्ञानाचं पण तसंच असतं. छोटं करून नीट समजायचं आणि त्या प्रत्येक पार्टला जसं आपण घास चावून खातो तसं प्रत्येक छोट्या पार्टची पण तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करताल ना, तेवढंच तुम्हाला त्याची जास्त समजण्यात येईल. तर आता बघा काय केलं आपण, ही प्रोजेक्टाईलला असा समजा बॉलला फेकलं, तर हा बॉल वरती असा जो गोल फिरत मग तो खाली पडणार आहे, बरोबर आहे. आता इथे काय होतंय, सुरुवातीची ती ज्याची वेलॉसिटी बघा यू घेतलेली आहे, ज्या वेलॉसिटीने आता तो फेकला, पण होतं काय ना पुढे आता मुलांनो, बॉल आपल्या अर्थचा जो ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचते, पण बॉल वरती चाललाय, राईट. मग होतं काय ना, त्याची जेवढी पण वेलॉसिटी ज्याने आपण फेकलाय ना, वेलॉसिटी हळूहळू कमी होत जाते. समजा फेकतानाची वेलॉसिटी आहे 100 मीटर पर सेकंड. मग ती असं जसं तो वर जातोय ती 100 ची कमी होत जाणार. इथे त्याची वेलॉसिटी 0 होणार. माहितीये ना तुम्हाला, हायेस्ट पॉइंटला पोहोचल्यावर त्याची यू इथे जी वेलॉसिटी आहे ती 0 होणार आणि मग तो परत खाली पडायला सुरुवात होताना परत मग त्याची वेलॉसिटी वाढेल. का बरं वाढेल? कारण आता तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनच्या दिशेने येतोय ना. आता अर्थ पण त्याला स्वतःकडे खेचण्यासाठी त्याच्यावर फोर्स अप्लाय करेल, बल लावेल, मग ऑफकोर्स त्याची वेलॉसिटी वाढेल. तर मग इथे बघा काय केलेलं आहे, तर पॉइंट्स घेतलेत वेगवेगळे. बॉल इथे असताना इक्वल हाईटवर, इथून आणि इथून बघा, हा इक्वल हाईट वरती दोन्ही वेळेला इकडे बॉल असताना त्याची वेलॉसिटी किती होती. आता तुम्ही बघचाल तर इथे बघा, वेलॉसिटी कुठल्या दिशेमध्ये, बॉल वरती चाललाय म्हणून इथे वेलॉसिटीचा कंपोनेंट बघा वरच्या दिशेला दाखवलेला आहे आणि इथे बॉल काय होते, खाली येतोय, तर हिचा वेलॉसिटी कंपोनेंट बघा हा दाखवलेला आहे. ठीक आहे. तर ह्या वेलॉसिटीलाच आपण जसं एक्स आणि वाय डिरेक्शन मध्ये रिझॉल्व्ह करतो तसं केलेलं आहे. ठीक आहे. तर मग ह्याच्यासाठीच आता मग मुलांनो काय करतोय, जसं नॉर्मली ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये जात असल्यावर आपण त्याच्यासाठी काय काढलेलं, डिस्टन्स काढलेलं, डिस्प्लेसमेंट काढलेली, परत काय काढलेलं होतं, त्याचं स्पीड काढलेला होता, वेलॉसिटी काढलेली होती, परत त्याचं ऍक्सेलरेशन पण आपण काढलं. तर मग टायमिंग हेच आपसामध्ये जोडल्यावर टाइम पण आपोआपच आलेलंच कन्सिडरेशन मध्ये. मग इथे पण आपण मुलांना काय काढणार आहे ना, ह्या पूर्ण जर्नीसाठी, ह्या पूर्ण यात्रेमध्ये त्या ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, त्याला किती टाइम लागला, तो मॅक्सिमम किती हाईटवर पोहोचून खाली पडेल. समजा मी 20 ने फेकलं तर मॅक्सिमम किती उंचीवर जाईल. समजा मी 50 मीटर पर सेकंडने फेकलं तर तो मॅक्सिमम किती उंचीवर जाईल आणि मग तो खाली यायला सुरुवात होईल. तर हे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला ह्याच्यातून मिळणार आहेत. म्हणजे ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन जे केलेलं सेम तसंच, पण आता इथे तो असं प्रोजेक्टाईल मोशन साठी आपण ह्या सगळ्या किमती काढणार आहोत. ठीक आहे. समजते काय चाललंय, आपण काय करणार आहे नक्की मुलांनो. होतं बघा, तुम्हाला आठवतंय ना, गोल आपण ज्यावेळी फिरवतोय दगड बांधून, तर समजा आपण ह्या दिशेने असं घड्याळच्या उलट्या दिशेने फिरवतोय, तर तुम्हाला माहितीये ना, जर समजा इथे तो धाग्याचा दगड तुटला की तो असं गोल न फिरता सरळ जातो, म्हणजे हा काय बनतो, टँजंट टू द सर्कल, म्हणजे वर्तुळाची तो स्पर्शिकेच्या दिशेने तो जातो. तसंच इथे पण दिसते बघा, हे जसं की गोल असतो ना हा वर्तुळचा पार्ट एक, आणि हा स्पर्शिकेच्या दिशेने बघा ऍक्च्युअल मध्ये त्याची गती आहे. सेम टू सेम इथे पण ह्या वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेने ही त्याची जी आहे ती ही वाली त्याची काय आहे, गती आहे. वरती जाताना वेगळी, खाली येताना त्याची दिशा जी आहे ती चेंज झालेली आहे. तर ठीक आहे, चला आता आपण काय करणार आहोत, ह्याची सूत्र काढणार आहोत. हेच मग आपल्याला गेल्या वेळी कोणत्या इक्वेशन्स मिळालेल्या होत्या गतीच्या, आपल्याला गतीच्या कोणत्या इक्वेशन मिळालेल्या होत्या वेक्टर फॉर्म मध्ये गेल्या वेळेस. v बार इज इक्वल टू u प्लस a बार टी.
राईट. जे 9वीच्या होत्या इक्वेशन्स ऑफ मोशन त्याच सेम. ए बार टी v इज इक्वल टू यू प्लस AT च्या ऐवजी v बार इज इक्वल टू यू बार प्लस ए बार टी बार, ए बार इंटू टी. सेम एस बार ची काय उरलेली इक्वेशन सांग प्रथमेश. हाफ इंटू यू बार टी प्लस हाफ इंटू यू बार टी होतं का? काय होतं? येस मॅम. येस, चुकीचं लिहिलंय मी. यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर ना रे. हे हाफ सेकंड टाइम मध्ये, सेकंड टर्म मध्ये हाफ एटी स्क्वेअर आणि इथे पण ए चा बार. तर अशीच बघा हे टोटल ऑब्जेक्टने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते हे एस च्या फॉर्म्युलाने काढले. सेम ह्याच्यासाठी पण आपण एस चा फॉर्म्युला काढणार आहे की टोटल एकूण हे ह्या बाउंड्रीला मोजणार आहे आपण, म्हणजे टोटल अंतर किती कापलंय ऑब्जेक्टने ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर चला बघूया टेक्स्टबुक मध्ये मग. तर बघा इथे आता आपण काय केलेलं आहे नीट समजून घ्या मुलांना. तर तुम्हाला इथे पुस्तकामधूनच मी एक्सप्लेन करते, जेव्हा की तुम्ही पुस्तक वाचाल मग त्यावेळी अजून तुम्हाला चांगलं समजेल. बघा, तर let us assume that initial velocity of projectile is u and its direction makes an angle theta with horizontal. दिसतोय हा अँगल इथे थीटा दिसतोय. आपल्या ग्राउंड बरोबर तो किती अँगल बनवतोय, किती त्याला तिरकस करून आपण वर फेकलेलं, तो अँगल आपण हा घेतलाय थीटा. ठीक आहे. परत आता काय दिले, द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनेंट्स ऑफ इनिशियल वेलोसिटी आर u cos theta and u sin theta respectively. आता ह्याचा अर्थ काय आहे, हे जे u आहे तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट ऑफ इट्स इनिशियल वेलोसिटी आर u cos theta आणि u sin theta. म्हणजे काय, हे पहिल्या धड्यात आपण केलेलं होतं तरी पण एकदा आठवण करून देते. बघा नीट बघा मुलांना, हा अँगल थीटा आहे राईट, आणि आपण इथून काय केलं, असा परपेंडिक्युलर बनवला. ठीक आहे, आपला परपेंडिक्युलर आहे. तर त्याच्यामुळे इथे हा अँगल 90 डिग्री बनेल ना. मग कॉस थीटाची व्हॅल्यू काढा. कॉस थीटाचं आपलं सूत्र काय असतं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, हो की नाही. तर अपोजिट साइड कोणती आहे, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. हा, व्हेरी गुड. येस, तर ऍडजसंट साइड बघा ह्या ट्रायंगल मधली ही वाली आहे, तर ती काय दाखवते, यूएक्स आहे ती. तर यूएक्स अपॉन हायपोटेनियस आपला काय आहे, हा वाला हायपोटेनियस यू राईट. तर मग ह्या यू ला इकडे घालवल्यावर आपली यूएक्स ची व्हॅल्यू काय आली, मग यू कॉस थीटा राईट. म्हणजे हाच आपला हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे ना ज्याला आपण रिझॉल्व्ह केलंय. तर हॉरिझॉन्टल कंपोनंटची मग इथे व्हॅल्यू आली, थांबायला इरेज करून लिहिते. तर हे जे यूएक्स आहे ना ह्याचीच किंमत आपण यूच्या स्वरूपामध्ये जर लिहिली तर इट विल बिकम यू कॉस थीटा. कळते, सेम टू सेम. आता ह्याच आपण ह्याच्या स्वरूपामध्ये काढलं, साइनच्या स्वरूपामध्ये काढलं. तर बघा ह्या दोन साइड सेम असतील, ही आणि ही रेक्टँगलच्या इक्वल बाजू झाल्या ना. हे बघा ही वाली बाजू बरोबर आहे ना. तर आपलं UY ही वाली बाजू जी डॉटेड आहे ही पण आपली UYच आहे. तर मग साइनचं सूत्र काय होईल, साइन थीटा. साइन थीटाचा फॉर्म्युला काय आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. हा, तर अँगलच्या पुढची बाजू म्हणजे अपोजिट असते, तर UY येणार राईट. आणि हायपोटेनियस तर आपला सेमच आहे यू. तर बघा मग यू हे इकडे गेल्यावर आपल्याला UY म्हणजे ही व्हॅल्यू पण काय भेटली, यू साइन थीटा. तर हे वर्टिकल म्हणजे उभ्या दिशेला यू साइन थीटा आणि हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या दिशेला यू कॉस थीटा. हेच तर दिले. बघा काय दिलेलं आहे, इनिशियल वेलोसिटी आर हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल कंपोनेंट्स आर यू कॉस थीटा. आधी हॉरिझॉन्टल आहे म्हणून यू कॉस थीटा हा
पहिला हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा कंपोनंट आहे आणि व्हर्टिकल कंपोनंट यू साइन थिटा. आता कळलं हे कॉस थिटा साइन थिटा कसं आलं समजलं मुलांनो. आपलं 10वीला जे होतं गेल्या वर्षी ट्रिग्नोमेट्री वापरून आलं. म्हणजे आपण काय केलंय, जी वेलॉसिटी अशी तिरकस आहे ती एक्सच्या तुलनेमध्ये तिची किती किंमत आहे आणि वायच्या तुलनेत तिची किती किंमत आहे ती आपण काढली. कळते. आपण हे कंपोनंटचं रिझोल्युशन पहिल्या धड्यामध्ये बघितलं होतं. The horizontal component remains unchanged. म्हणजे काय, in the absence of any force acting in that direction. म्हणजे जोपर्यंत त्याच हॉरिझॉन्टल दिशेमध्ये, आता इथे ऑब्जेक्ट काय होते मुलांनो, ऑब्जेक्ट जो आहे तो वरच्या बाजूने चाललाय, तो आडवा जातच नाहीये. त्याच्यामुळे ना आडव्या दिशेला बघा हे जे युएक्स आहे ना, आडव्या दिशेचा हा इथे पण बघा युएक्स दिसेल तुम्हाला, इथे पण युएक्स आहे, इथे पण युएक्स आहे. म्हणजे पूर्ण यात्रेमध्ये त्याचा जो आडवा कंपोनंट आहे जर्नीचा तो काय बदलत नाहीये. मग चेंज कुठे होतोय, उभ्या कंपोनंट मध्ये. का बरं, कारण तो उभ्याच दिशेला चाललाय ना, आणि उभ्या दिशेला जाताना त्याचा विरोध कोण करते, आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचा. पण आडव्या दिशेवर त्याचा काहीही परिणाम होत नाहीये. ठीक आहे. म्हणजे एक्स पासून त्याच्यावर काय फरक नाही पडत आहे, वायच्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये चेंजेस होतात. हा त्याचा अर्थ इझी आहे. तर बघा, सो द हॉरिझॉन्टल कंपोनंट्स रिमेन्स अनचेंज्ड, म्हणजे अनचेंज्ड न बदलता जसाच्या तसा राहतो. ठीक आहे. व्हर्टिकल कंपोनंट चेंज होते. आता दुसरं बघा, व्हर्टिकल कंपोनंट चेंजेस अकॉर्डिंग टू ay इज इक्वल टू मायनस जी. आता आपल्या ज्या इक्वेशन ऑफ मोशन होत्या, आता तिथे ऍक्सेलरेशनच्या ऐवजी मायनस जी प्लस जी ठेवणार. आठवते ना तुम्हाला मुलांनो, हे आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये 10वीला केलेलं होतं. आपल्या ज्या नॉर्मल इक्वेशन ऑफ मोशन्स आहेत, v इज इक्वल टू यू प्लस एटी, ती काय बनलेली होती ग्रॅव्हिटेशन धड्यामध्ये, तीच इक्वेशन काय चेंज झालेली होती, v इज इक्वल टू यू प्लस जी टी. आठवते ना, ए च्या ऐवजी आपण जी टाकलेलं तिथे, कारण वरच्या दिशेला जर ऑब्जेक्ट जात असेल तर त्याच्यावरती जे त्वरण काम करतं, जे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काम करतं, ते हे अर्थच ग्रॅव्हिटेशन असतं. म्हणूनच त्याचं नाव आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर मग इथे काय लिहिलं त्यांनी, मग ए वायच्या ऐवजी मग त्याचं जे ऍक्सेलरेशन जे चेंज होतंय ते येणार मायनस जी. ठीक आहे. आणि यू वाय आपलं जसंच्या तसंच राहणार आहे, त्याच्या किमतीला काही फरक नाही पडणार. आणि मग द कंपोनंट्स ऑफ वेलॉसिटी ऍट टाइम टी आर गिव्हन बाय, काही वेळानंतर ना. तर बघा, Vx इज इक्वल टू यूएक्स यू कॉस थिटा, ते सांगितलं ना, एक्सचा कंपोनंटला काय फरकच नाही पडत आहे. पण Vy ला काय होते बघा मुलांनो, Vy ला जी सुरुवातीची जी त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे मायनस जी टी. आता हे कसं आलं, हे पण एकदम सिंपल आहे. इक्वेशन आपली रे, फर्स्ट इक्वेशन होती ना ही वालीच बघा, ह्याच्यामध्येच किमती ठेवलेत. तर वाय कंपोनंट फक्त चेंज होते म्हणून वाय लावला आपण. ठीक आहे. इनिशियल वेलॉसिटी त्याची किती आहे, तर यू वाय आहे ती. आता इथे प्लस एटीच्या ऐवजी तेच इथे त्यांनी सांगितलं मायनस ए च्या ऐवजी येणार मायनस, आणि त्याच्यामुळे हे मधलं जे प्लस साइन होतं ते काय बनलं आता, मायनस जी टी. राईट. टी जसाच्या तसा. पण मग आता इथे युआय ची किंमत आपण ऑलरेडी काढलेली ना मग अशी बघा, ही युआय ची किंमत कशी काढलेली आपण साइनच्या फॉर्म मध्ये. तर युआय काय येणार, यू साइन थिटा जी टी. हे नेटवर्कचा ना इश्यू आहे आज, त्याच्यामुळे ना लिहिलेलं नीट दिसतच नाहीये. सो यू साइन थिटा मायनस जी टी, हे आपल्याला काय मिळालं. Vy म्हणजे काय, म्हणजे मुलांनो हे बघा, काही वेळानंतर ना, काही वेळानंतर ऑब्जेक्ट इथून ते इथपर्यंत आला ना, समजा ए पॉइंटला आला, त्यावेळी त्याची बघा ही Vy ची किंमत आपण काढली. त्यावेळी त्याची जी सुरुवातीची UY वेलॉसिटी होती ती चेंज झाल्यावर ती किती येईल, आणि त्याचा पहिल्या वाल्या वेलॉसिटीशी काय संबंध आहे, जे ज्याने ती फेकलेली होती ते येईल. हे कळते तुम्हाला. म्हणजे समजा आपण 20 मीटर प्रति सेकंड 20 मीटर पर सेकंड बॉल फेकलेला, तर इथे येणार 20, आणि समजा हा अँगल जो आहे तो 30 डिग्री आहे, तर साइन 30 डिग्री इज हाफ, माहिती आहे तुम्हाला. राईट. मायनस जी ची व्हॅल्यू सपोज आपण 10 घेऊयात कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी. इट इज 9.8, पण समजा आता आपण 10 घेऊया, आणि समजा 5 सेकंदानंतर
ऑब्जेक्ट इथे पोहोचतोय. तर कळते तुम्हाला, ह्या सगळ्या किमती ठेवून सुरुवातीची वेलॉसिटी माहिती असल्यावर आपल्याला फायनल वेलॉसिटी पण मिळेल त्या पॉइंटची. समजते मुलांनो? हे सगळे नंबर आले की नाही, ह्याला कॅल्क्युलेशन केले की आपल्याला आन्सर येणार. कळतंय? तर बघा आन्सर मायनस येईल. कॅल्क्युलेशन कम्प्लीट केले तर बे 10-20 तो 10, इधर 10 और यहाँ पे 10 5 जा 50, तर 10 वजा 50, तर उत्तर काय आलं? वजा 40. का बरं वजा आलं मुलांनो? वजा का आलं? कारण आपली वेलॉसिटी कमी होतीये ना. कळते? वेलॉसिटी कमी होत चालली आहे म्हणून उत्तर वजा आलं. ठीक आहे. तर चला आता पुढे बघूयात. तर हे कसं आलं कळलं तुम्हाला? आता इथे मी व्हॅल्यू ठेवून तुम्हाला समजावून सांगितलं, पण इथे डायरेक्ट ह्यांनी इक्वेशनला नाव दिलंय किमती न ठेवता. ठीक आहे. आता आज थीटा, आपला हा थीटा ऑब्व्हियसली 0 आणि 90च्या मध्येच असेल ना रे मुलांना. हे बघा, हा नेहमी अॅक्यूट अँगलच असेल. 90 पेक्षा कमी माहितीये ना. अॅक्यूट अँगलला मराठीमध्ये काय म्हणतात? 90ला म्हणतात काटकोन. अॅक्यूटला 90 पेक्षा छोटा असतो त्याचं काय नाव असतं मुलांनो? एकच लघुकोन ना. लघुकोन, विशाल कोण असं असतं ना. लघुकोन, तो लघुकोनच असणार आहे नेहमी. आपला हा जो थीटा आहे त्याची किंमत जास्तीत जास्त सरळच बॉल फेकला तर 90 होऊ शकते, राईट? किंवा एकदम असा आडवाच फेकला बॉल तर 0 असू शकते, पण त्या दोघांच्या मध्येच असेल, त्याच्यापेक्षा जास्त नाही असू शकत. तर म्हणून मग आता पुढे काय केलं? मग आता आपल्याला हा वेलॉसिटीचा कंपोनंट भेटल्यावर सेम टू सेम आपण आता डिस्प्लेसमेंटचा कंपोनंट काढू शकतो. कसं? आपलं सूत्र वापरून. बघा, हे सुरुवातीचं काय दाखवलं? एस एक्स आपलं सूत्र काय होतं? युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बरोबर आहे. तर सुरुवातीला युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, तर इथला हाफ एटी स्क्वेअर त्यांनी कुठे घालवला? कारण सुरुवातीचा जो इथे हे असणार आहे तो 0 असणार आहे. सुरुवातीचा ऍक्सेलरेशन 0 असणार आहे ना, कारण आताशीच तर जस्ट बॉल फेकलाय. तर त्यावेळीला ऍक्सेलरेशन 0 असणार आहे, म्हणून इथे हाफ एटी स्क्वेअरच्या ऐवजी काही दिसत नाहीये. पण जर वाय कंपोनंट जर तुम्ही बघितला, वाय कंपोनंट मध्ये ग्रॅव्हिटेशन बाजूने त्याच्या त्वरणामध्ये काही त्याचं त्वरण बदलत नाहीये, त्याची वेलॉसिटी सेम राहते ना मुलांना. बघा इथे युएक्स सगळीकडे युएक्स, तर तिथे काय बदलतच नाहीये, म्हणून इथे ऍक्सेलरेशन नाहीये. आडव्या बाजूने वस्तू ऍक्सेलरेट होत नाहीये, पण उभ्या बाजूने होते. तर इथे पण मग यू आणि वाय ची किंमत ठेवली. आता बघा इथे करून दाखवते. आपलं सूत्र काय होतं? आपलं नॉर्मल सूत्र काय? एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. बरोबर आहे. तर युटीच्या ऐवजी मग आता काय ठेवणार आहे? एक्स कंपोनंट काढायचं असेल तर युएक्स टी ठेवणार. कळते का मुलांना? आणि इथे हाफ एटी स्क्वेअर ए चीच किंमत, इथे जी चीच किंमत 0 होणार आहे, त्याच्यामुळे हे सगळं 0. आणि युएक्स ची किंमत आता मगाशीच आपण बघितलेली ती काय होती? यू कॉस थीटा. म्हणून बघा हे आलं यू कॉस थीटा टी. सेम आलं यू कॉस थीटा टी. बरोबर आहे. आणि वाय ची किंमत काढण्यासाठी सेम त्याच फॉर्म्युलामध्ये वाय ची किंमत काढण्यासाठी एस वाय, आणि इथे आता युटीच्या ऐवजी यू वाय टी प्लस हाफ जीटी स्क्वेअर. परत आता हा ग्रॅव्हिटेशनच्या उलट्या दिशेने चाललाय, जी वजा होईल. आणि यू वाय ची किंमत बघा आता मगाशीच आपण साईनच्या स्वरूपात काढलेली नाही. बघा यू साइन थीटा, तर मग हे काय बनेल? यू साइन थीटा टी प्लसच्या ऐवजी आता इथे काय बनणार मुलांनो? मायनस बनणार, कारण जी ची व्हॅल्यू मायनस आहे ना. सो मायनस हाफ जीटी स्क्वेअर. कळतंय काय केलं? आधी आपण फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन यूज करून वेलॉसिटीचे दोन्ही कंपोनंट काढले, एक्स आणि वाय, आणि सेकंड इक्वेशन ऑफ मोशन यूज करून डिस्प्लेसमेंट काढली. हे बघा, ठीक आहे. आणि आता तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मग आपण त्या दोघांमधला ज्यावेळी अँगल काढणार आहे त्यालाच आपण म्हणतोय टॅन अल्फा. तर आपण काय
वाय कंपोनंट भागीले एक्स कंपोनंट घेतो, म्हणून VY चा कंपोनंट घेणार ज्याचं T शी रिलेशन आहे, आणि VX चा कंपोनंट घेणार म्हणून VY डिवायडेड बाय VX. ठीक आहे. आता इथे अल्फा कुठे दिसतंय तुम्हाला? अच्छा, इथे आकृतीमध्ये ना मुलांनो अल्फा नाही दाखवलेला आहे, पण ते ऍक्च्युअल मध्ये गणित सोडवताना तुम्हाला समजेल. ठीक आहे, ते गणित सोडवताना तुम्हाला समजेलच की दोघांमधली काय दिशा आहे. इथे दिलंय जर अँगल अल्फा बनवत असेल हॉरिझॉन्टल बरोबर, तर इफ द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ प्रोजेक्टाइल ऍट एनी टाइम टी मेक्स अन अँगल अल्फा. का बरं इथे अल्फा दिलंय? कारण इथे टाकताना मुलांनो हा टाकतानाचा आपला अँगल थीटा होता, पण जसं जसं ऑब्जेक्ट चेंज करत जाते त्यावेळी तो अँगल किती चेंज होतोय. हा वाला इथे किती अँगल बनेल? हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल. हा बघा, आता हॉरिझॉन्टल असल्यामुळे हा अँगल येणार आहे. हे बघा, हा वाला अँगल येईल. हॉरिझॉन्टलच्या तुलनेत किती अँगल बनवतोय? हा वाला अँगल. थांबा एक मिनिट. तर तो आपण अँगल काढलेला आहे. तर इथे पुस्तकात नाही दाखवलंय, पण तेच ही प्रोजेक्टाईल अशी सरळ चालली आणि हा हॉरिझॉन्टलशी हा किती अँगल बनवणार आहे? हा इथे अल्फा आहे. आता इथे बघा प्रोजेक्टाईल अशी चालली आहे ती इथे. मग हॉरिझॉन्टलची आपण इथे पॅरलल लाईन काढली ना एक्सला, तर हा वाला अँगल हा त्यांनी अल्फा दिलेला आहे, कळतंय? मग तोच अल्फा म्हणजे दिशा कशी बदलते ते आपण अँगलच्या स्वरूपामध्ये मोजतोय. ठीक आहे, चला आता पुढे बघूया. आता आपल्याला मिळाली वेलॉसिटी, मिळाली डिस्प्लेसमेंट, मिळाली दिशा काढण्यासाठी अँगल पण मिळाला. आता पुढे आपण काय करू शकतो? तुम्हाला माहिती असेल ना मुलांनो, ह्याच वेलॉसिटीचं आपण डेरिव्हेटिव्ह काढलं, चेंज इन वेलॉसिटी काढले की ऍक्सेलरेशन मिळतं. अच्छा, आता बाकीचा जो पार्ट आहे ना मुलांनो, हे प्रोजेक्टाईल कुठे पॉइंटला गेल्यावर काय होते वगैरे, हे तुम्ही जरा स्वतःहून वाचा, कारण हे खूप इझी आहे. हा जो इथपर्यंतचा जो पार्ट आहे. आता आपण काय करतोय, आता टी साठी आपण सूत्र काढणार आहे. म्हणजे काय? टाइम किती लागणार आहे ऑब्जेक्टला? आठवते मला गेल्या वर्षी गणित होती, 9वीला पण गणित होती. इफ द बॉल इज थ्रोन वर्टिकल आणि एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, तर त्याने विचारलेलं ना की सांगा मग त्याला किती वेळामध्ये बॉल माघारी येईल आणि किती वेलॉसिटी नेऊन तो त्यात येईल. आठवते? तर टाइम आपण कॅल्क्युलेट करायचो ना, तोच टाइम आता इथे पण कॅल्क्युलेट करणार आहे. तर बघा, लेट द टाइम टेकन बाय द प्रोजेक्टाईल टू रीच मॅक्सिमम हाईट बी T0. म्हणजे इथे पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त त्या प्रोजेक्टाईलला किती वेळ लागला, तर तो आपण T0 मानतोय. हा T0 ची कॅल्क्युलेशन करून आपण किंमत गणित सोडवताना काढणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा काय दिलेलं आहे मुलांना. आता हा T0 साठीच म्हणजे किती वेळ लागला हेच काढण्यासाठी, त्याचं सूत्र काढण्यासाठी आता आपण काय करते, द ट्रॅजेक्टरी ऑफ द ऑब्जेक्ट बीइंग सिमेट्रिकल इट कॅन बी शोन बाय युझिंग इक्वेशन ऑफ मोशन. ट्रॅजेक्टरी ऑफ द ऑब्जेक्ट इज सिमेट्रिकल म्हणजे काय? हे दिसते डॉटेड लाईन. सिमेट्रिकल म्हणजे माहिती आहे ना, एक समान. त्या डॉटेड लाईनच्या बाजूला राईटला आणि लेफ्टला दोन्ही सेम आहेत, ते जोडलं की ते एकमेकांवर जुळतील. सिमेट्रिकल म्हणजे एकमेकांना कट करून मधून ठेवल्यावर ते जुळणारे पार्ट्स. म्हणजे काय आहे की मॅक्सिमम हाईट वर पोहोचण्याच्या आधीचा जेवढा त्याने रस्ता कापला असेल किंवा अंतर कापलं असेल आणि मॅक्सिमम हाईटला पोहोचून नंतर ती जेवढं अंतर कापणार आहे, तर ते समानच असणार आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण काय करू शकतो, इथे इक्वेशन ऑफ मोशन, आपल्या त्याच न्यूटनच्या इक्वेशन ऑफ मोशन इथे वापरू शकतो. म्हणून आता बघूयात, ऍट द हायेस्ट पॉइंटलाच आपण टी ला काय नाव दिले? T0. म्हणून टी च्या ऐवजी आपण T0 टाकणार आपल्या इक्वेशन ऑफ मोशन मध्ये. आणि फायनल वेलॉसिटी ते 0 होते ना मुलांनो, हे ना. हायेस्ट पॉइंटला पोहोचल्यावर ऑब्जेक्ट बघा काही सेकंड थांबतो आणि परत खाली पडायला सुरुवात होते ना, म्हणून फायनल वेलॉसिटी त्याची किती होणार आहे? 0. तर आपल्याला जी मग इथे बघा इक्वेशन मिळालेली होती व्ही वाली, इथे दिसते, इथल्या इथेच आहे बघा इक्वेशन. Vy इज इक्वल टू uy मायनस GT. तर तेच u साइन थिटा मायनस GT, ह्याच्यामध्येच आता किमती ठेवा. तर इथे Vy काय झालं? 0. म्हणून बघा Vy च्या ऐवजी 0 आलं. u साइन थिटा जसंच्या तसं, आणि GT च्या ऐवजी GT0, कारण टी ला आपण काय नाव दिले? T0 नाव दिले. मग काय, आता ह्याला पुढे सोडून
टी ची किंमत काढली आहे, म्हणजे T0 ची किंमत काढली. ह्याला सोडून कसं काय? हे तर इझी कॅल्क्युलेशन आहे, तरी पण मी इथे करून दाखवते. आता ह्याला सगळ्याला इरेज करते मुलांना. आज ना थोडा नेटवर्कचाच इश्यू वाटतोय. बट ठीक आहे, चला मी करून दाखवते. मला रिलोड करते, दाखतेच नॉट रिस्पॉन्डिंग येतं. आपली जी इक्वेशन ऑफ मोशन आली त्याच्यामध्येच फक्त Vy ची किंमत 0 ठेवून साईडला इकडून तिकडून ट्रान्सफॉर्म करून त्यांनी मग T0 ची किंमत काढली. आता हे जे सूत्र काढले ना मुलांनो, हे परीक्षेमध्ये विचारू शकतात. प्लीज नोट करा. प्रश्न काय विचारला जातो? डिराइव्ह एक्सप्रेशन, नीट ऐका, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर टाइम टेकन बाय द प्रोजेक्टाइल टू रीच इट्स मॅक्सिमम हाईट. मॅक्सिमम हाईटला पोहोचण्यासाठी प्रोजेक्टाइल किती वेळ घेते त्याचं एक्सप्रेशन काढा. एक्सप्रेशन म्हणजेच त्याचं सूत्र काढा, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर तो वाला प्रश्न आल्यानंतर ना मग तुम्हाला कुठून ते कुठपर्यंत हे बघा, इथून अगदी इथून लिहायचंय सगळं. पार्टिकल हे घेऊया शॉर्ट मध्ये, पण सगळं डिटेल मध्ये लिहायची गरज नाही आपण. मग त्याचं ऍक्सेलरेशन एवढं होईल वगैरे. मग ह्या 2 इक्वेशन लिहायच्यात आणि त्याच्यानंतर हा वाला पूर्ण पॅरेग्राफ एक्सप्लेन करायची गरज नाहीये. डायरेक्ट इथे येऊ शकता तुम्ही. मग लेट द टाइम टेकन बाय द प्रोजेक्टाइल टू रीच हाईट आणि इथपर्यंत सोडवायचंय. मग आकृती काढून हे सोडवण्यासाठी 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आता हे कुठून ते कुठपर्यंत लिहायचंय ते आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी काय, सुरुवातीचा त्याची वेलॉसिटी u आहे, टाइम टी घेऊया वगैरे, हे सगळ्या 2-4 लाईनी लिहून बाकीचे सगळे फॉर्म्युलाजच लिहायचे. ठीक आहे, ह्याच्या नोट्स तुम्हाला मुलांनो कॉलेजमध्ये दिल्या असतील किंवा इंटरनेटवर पण भेटतील. असा प्रश्न आल्यावरती काय काय लिहायचंय. ठीक आहे, तर मी तुम्हाला माझ्या बाजूने पण ना शेअर करते आज काय काय करायचंय तुम्हाला ते. ठीक आहे, तर चला झालं का हे ओपन. हे बघा आलं. तर आता काय होतं मगाचं आपलं सूत्र? Vy इज इक्वल टू u साइन थीटा मायनस GT होतं की नाही. आता ह्याच्याच मध्ये Vy ची किंमत 0 आहे, u साइन थीटा जसंच्या तसं राहील आणि G आणि T लाच आता आपण नाव दिले T0, बस नाव चेंज केले त्याचं. मग हे मायनस GT इकडे घ्या तर प्लस GT होईल, म्हणजे त्याचं मायनस साइन निघून जाईल. मायनस GT0 इज इक्वल टू u साइन थीटा, राईट. मग G ला तिकडे घालवा, मग टीचा आपला आन्सर काय आलं? T0 इज इक्वल टू u साइन थीटा u साइन थीटा अपॉन G. आलं हे सूत्र. तर आता बघा ह्याच्यामध्येच समजा आपल्याला सुरुवातीची त्याची वेलोसिटी माहिती, u ची किंमत माहितीये, थीटाची अँगलची पण किंमत माहितीये, जी तर ऑलरेडीच आहे आपलं 9.8. तर समजा मगाशी घेतलेलेच व्हॅल्यूज आपण टाकूया. समजा u किती घेतलेला आपण 20, थीटाची व्हॅल्यू आपण काय घेतलेली साइन 30 डिग्री. साइन 30 डिग्री किती असतं? 1/2. तर इथे 1/2 येणार आणि खाली अपॉन G ची व्हॅल्यू 9.8. तर ह्याला तुम्ही सॉल्व्ह केलं की जे पण आन्सर येते तो तुमचा, ही आपली वस्तू इथून ते इथपर्यंत हाफ पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागला?
तो आपल्याला इथे सेकंड्स मध्ये मिळेल. इझी. ठीक आहे. पुढे आता सेम टू सेम आता आपण काय काढतोय, हॉरिझॉन्टल टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आपण काढतोय. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या बाजूने. तुम्हाला कळते मुलांना हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे कोणतं डिस्टन्स माहितीये का? बघा, ऑब्जेक्ट इथून जरी वर जाऊन पडला तर जमिनीवर इथेच पडलाय ना, इथे खाली पडलाय, तर हे वालं डिस्टन्स एक्स ऍक्सिसच्या तुलनेमध्ये आधी वस्तू इथे होती, नंतर ती जाऊन इथे पडली. गोळा फेक मध्ये आठवते ना मुलांना, तुमचं हेच अंतर मोजतात की किती लांब जाऊन तुमचा गोळा पडला, है ना? कळतंय तुम्हाला? प्रथमेश, भावेश, कळतंय का? येस मॅम. हा, मग आता हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स वस्तूने किती कापलंय ना, ते आपण काढणार आहे. मग ज्यावेळी हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण म्हणतोय, आडवं अंतर काढतोय, तर सगळ्या गोष्टी आडव्याच ज्या आहेत त्याच आपण इथे कन्सिडर करणार, म्हणजे त्याच गोष्टी आपण लक्षात घेणार. वरच्या बाजूला तिची वेलॉसिटी किती होती त्याच्याशी आता आपल्याला घेणं देणं नाहीये. खालच्या बाजूला आडव्या बाजूला तिची किती वेलॉसिटी होती, कारण बघा आपलं सूत्र काय आहे, वेग बरोबर काय आहे आपलं सूत्र, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, हो की नाही? अंतर भागिले वेळ ना. मग अंतर काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, वेग गुणिले वेळ करावं लागेल. तर बघा इथे काय केलंय, मग तेच केलेलं असेल. तर बघा आपला वेग किती होता, ux आपला वेग होणार आहे, बरोबर आहे. आणि टाइम म्हणजे टोटल टाइम, तेच केलं ना बघा इथे. हॉरिझॉन्टल अंतराला इथे नाव दिलेलं आहे आर, आणि इथे वेग म्हणजे हॉरिझॉन्टल वेग आणि टाइम टोटल. तर ux ची किंमत आपण ऑलरेडीच इथे बघा काढलेली होती. ux ची किंमत काय होती, u cos थिटा. तर u cos थिटा. आणि हा आता टाइम बघा, अर्ध्यावर जायला टाइम t0 लागलेला होता ना, अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो टाइम लागलेला त्यालाच आपण काय नाव दिलेलं इथे, मॅक्सिमम हाईट म्हणजे अर्ध डिस्टन्स t0 घेतलेलं. आता इथे त्याच्या डबल होणार ना, 2t0 होणार. कळते तुम्हाला मुलांनो, समजते येस का? मॅम. मग ती किंमत इथे ठेवली, 2t0 ची किंमत ठेवली. तर बघा अजून सोपं, हे जे सूत्र आहे ना, हे सूत्र काढून हे सूत्र काढायला अजून इझी आहे. तर काय केलं आपण, आपलं जे सूत्र आहे वेग, आता इथे वेग बरोबर अंतर भागिले, तर इथे ना आर दिले, आर ह्याला नाव दिले. आता ह्याने आर का घेतले हे मला पण नाही कळलं. तर वस्तू आडवं अंतर किती कापते तर ते पाहिजे आपल्याला. तर ते होणार आहे आपला वेग गुणिले वेळ. तर वेग किती आहे आपला, आडवा वेग आहे ux, आणि वेळ टोटल वेळ घेतली आपण t. तर ux चा फॉर्म्युला मगाशी ऑलरेडीच आपण काढलेला होता, तो किती होता, u cos थिटा, बरोबर. आणि टी म्हणजे टोटल टाइम, अर्धा वस्तू इथपर्यंत टाइम घेतलेला आपण, अर्धी जर्नी कंप्लीट करायला t0. मग टोटल टाइम त्याच्या डबल लागेल ना. समजा इथे मगाशी 5 सेकंड लागलेले, आता टोटल त्याला किती सेकंड लागतील, मग 10 सेकंड लागतील. म्हणून इथे टीच्या ऐवजी आपण ठेवणार 2t0. ठीक आहे. मग आता ह्या 2 ला पुढे घेऊयात आपण. आता ह्या 2 ला पुढे घेऊया. मग हा u तसाच्या तसा, कॉस थिटा पण जसाच्या तसा, पण आता इथे t0चं सूत्र जे आपण काढलेलं ते ठेवा. काय सूत्र काढलेलं, u साइन थिटा भागिले g. मग तर यू ला बघा गुणाकार करा, u आणि u दोन जसाच्या तसा, दोन आता इथे काय बनेल, u स्क्वेअर बनेल. अच्छा नाही, मी ते काय करते मुलांना बघा, एक सूत्र आहे तुम्हाला, हे जे आहे ना 2 ला इथे घेऊन 2 साइन थिटा कॉस थिटा, एक सूत्र आहे तुमचं ट्रिग्नोमेट्री मधलं. 2 साइन थिटा कॉस थिटा एकत्र लिहिले मी, ह्याला एका कारणामुळे लिहिले, 2 साइन थिटा आणि कॉस थिटा, आणि भागिले जी जसाच्या तसा. तर माहितीये तुम्हाला हे बघा, हे जे 2 साइन थिटा कॉस थिटा आहे ना, इथे 2 साइन थिटा कॉस थिटा काढून त्यांनी आता बघा हे 2 साइन थिटा कॉस थिटा काढून काय लिहिलं, साइन 2 थिटा. हे सूत्र आहे, हे ना सूत्र आहे, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. प्रथमेश तुझ्याकडे नवनीतचा जो लॉग टेबल आहे बघ, त्याच्या सुरुवातीच्या काही पानांवर सूत्र दिली आहेत, पहिल्या 2-3 पानांवर बघ, त्याच्यामध्ये हे सूत्र असेल, शोधून बघ. ठीक आहे. तर मग आपल्याकडे काय आलं आन्सर मुलांनो, 2
यू स्क्वेअर टू साइन थिटा कॉस थिटा अपॉन जी होतं. तर आन्सर आला आपल्याकडे यू स्क्वेअर साइन टू थिटा अपॉन जी. हे आपलं सूत्र बनलं. ठीक आहे, समजलं हे कसं आलं. तर आता एक्झाम मध्ये हे काढून दाखवायला सूत्र प्रश्न येऊ शकतो, जसं आता मी मगाशी सांगितलेलं होतं. ठीक आहे, आता हे झालं आपलं मॅक्सिमम जे आहे ते आडवं अंतर. उभं अंतर पण आपण काढू शकतो. तर मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज किती लांब जाऊ शकते वस्तू. ज्यावेळी थिटाची किंमत 1 असेल तेव्हाच, म्हणजे 2 थिटा 90 आणि बरोबर 45 अँगल बनवून फेकली तर जास्तीत जास्त लांब अंतरावर वस्तू पोहोचू शकते, नाहीतर कमी अंतर कापेल असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, तर हे आर मॅक्स म्हणजे काय म्हणायचंय त्यांना, की जर समजा मला गोळा फेक खेळामध्ये जर तुम्ही नीट ट्रेनिंग घेतली असेल ना मुलांनो, तर तुम्ही बरोबर उंचावर फेकताना गोळा जेवढं उंच आपल्याला करता येईल तेवढं फेकता, मग तो लांब जाऊन पडतो. मग हा अँगल जो आहे ना, हा थिटा आपला 45 असेल ना, तरच तो मॅक्सिमम लांब वस्तू जाऊन पडेल. 45 पेक्षा हा अँगल कमी केला किंवा जास्त केला तर वस्तू जी आहे ती इकडे इथपर्यंत लांब न पोचता कमी पडेल. म्हणून ह्यालाच नाव दिलेलं आहे रेंज. कितने दूर तक वो जा रही है, रेंज कितनी आहे, म्हणून त्यांनी आर हे नाव दिलेलं आहे. कळलं, रेंज म्हणून त्याने नाव दिलेलं आहे. मग मॅक्सिमम रेंज जास्तीत जास्त किती लांब वस्तू जाऊ शकते, तर ती कधी जाऊ शकते, जर हा आपला अँगल 45 असेल तरच ती वस्तू खूप जास्त लांब जाऊ शकते. तेच इथे काढून दाखवले. जर थिटा 45 असेलच तर साइन टू थिटाची किंमत 1 येईल आणि साइन टू थिटाची मॅक्सिमम किंमत बघा एकच आहे, कारण साइन 30 अंश 1/2 आहे, साइन 45 1/ वर्गमुळात 2 आहे, 1/√2 आहे है ना. परत साइन 60 डिग्री किती आहे, √3/2 आहे. म्हणजे सगळ्या किमती 1 पेक्षा कमीच आहेत. साइनची सगळ्यात मॅक्सिमम किंमत कधी आहे, ज्यावेळी 190 डिग्री साठी 1 आहे तेव्हाच आहे. म्हणून दिस इज द मॅक्सिमम रेंज. जास्तीत जास्त लांब तो कुठे जाऊ शकतो, तर बघा थिटाची किंमत मग ह्याच सूत्रात 45 ठेवली की मग आपलं आर म्हणजे मॅक्सिमम रेंजचं सूत्र फक्त काय बनतं, यू स्क्वेअर अपॉन जी. तर हे झाली आपली मॅक्सिमम हॉरिझॉन्टल रेंज, आडवं अंतर. आता आपण काढतोय मॅक्सिमम हाईट, किती जास्तीत जास्त उंचीवर वस्तू जाऊ शकते. त्याच्यासाठी पण बघा आता ही हाईट म्हणजे SY काढतोय ना आपण, वर्टिकल त्याचं डिस्टन्स काढतोय. तर बघा हा वाला फॉर्म्युला यू साइन थिटा टी मायनस हाफ GT स्क्वेअर, यू साइन थिटा टी मायनस हाफ GT स्क्वेअर सेम टू सेम कॉपी केलाय, फक्त टीच्या ऐवजी T0 टाकले, कारण अर्धवट अंतर कापण्यासाठी टाइमला आपण नाव चेंज करून T0 लिहिलेला, तर ते लिहिलं इथे T0. आणि मग आता काय केलंय, एक्स्ट्रा इथे काहीतरी अरेंजमेंट्स केलेल्या. त्या एक्स्ट्रा अरेंजमेंट्स आता काय केलेत, टीचं सूत्र ठेवलंय. टीचं मगाशी हे T0चं सूत्र आलेलं ना, यू साइन थिटा अपॉन जी. तर इथे बघा T0च्या ऐवजी यू साइन थिटा अपॉन टी, इथे पण यू साइन थिटा अपॉन जी चा स्क्वेअर केला आणि मग पुढे त्याला सोडवून हे त्यांचं फायनल सूत्र आलेलं आहे. मॅक्सिमम हाईट किती उंचीवर वस्तू जाऊ शकते. तर इथे परत साइन थिटाची किंमत काय ठेवलेली असेल त्यांनी, 1 ठेवली आहे. 45 अँगललाच ती जास्तीत जाऊ शकते. तर बघा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती जाऊ शकते त्याचं सूत्र आलेलं यू स्क्वेअर भागिले जी, आणि इथे आलं आपलं सूत्र UY स्क्वेअर अपॉन 2G. समजते. अच्छा, हे साइन थिटा ह्यांनी UY परत रिसबस्टिट्यूट केलं. यू साइन थिटा UY होतं ना, हे बघा UY आपलं काय होतं, यू साइन थिटा, हे इथला वर्टिकल कंपोनंट यू साइन थिटा होतं ना, तर यू साइन थिटाच्या ऐवजी परत UY ठेवलं आणि त्याचा वर्ग केला, कारण इथे दोन्हीकडे वर्ग आहे. समजते. ते इथपर्यंत सोडवण्यासाठी तुम्हाला ह्याच्यामधून हे सगळंच्या सगळं सोडवून दाखवा असं नाही विचारू शकत. ते हे विचारतील टाइम ऑफ फ्लाइट, टोटल टाइम काढा, वस्तूला पूर्ण जाण्यासाठी किती वेळ लागला, परत मॅक्सिमम हाईट कितीपर्यंत पोहोचेल, रेंज मॅक्सिमम रेंज म्हणजे आडवं अंतर ते किती कापणार आहे, हे तिघांपैकी 2 वगैरे असे काढायला ते सांगू शकतात. समजतंय.
येस मॅम. इथे बघा मॅक्सिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स, अच्छा इथे गणित आहे. तर हे गणित आपण ना आता आपला उद्या तर क्लास नाहीये, नेक्स्ट क्लासमध्ये आपण करूया. तोपर्यंत मग मुलांना होमवर्क काय करा माहितीये, मी ज्या नोट्स देते चांगल्या एखाद्या वेबसाईट वरून ना नोट्स शोधून लिंक टाकते ग्रुपमधून, ते कॉपी करून प्रॅक्टिस करून त्याला तुम्ही बाय हार्ट करा. एक्झाम मध्ये मार्क माय वर्ड्स, हा तिघांपैकी काहीतरी दोन्ही काढून दाखवा. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर टोटल टाइम ऑफ फ्लाइट ऑफ अन प्रोजेक्टाईल असं म्हणून क्वेश्चन येऊ शकतो, किंवा मॅक्सिमम रेंज किती असेल त्याचा क्वेश्चन येऊ शकतो. तर ते नक्की येईल म्हणून त्याची लिहून प्रॅक्टिस करा. ठीक आहे, समजले आज आपण काय केलंय. हे नोट्स दिली ना मी तुम्हाला छोटीवाली, तर ते कॉपी करताना 5 वेळा, मी स्वतः ना 12वी मध्ये होते ना, मी 5 वेळा त्याला लिहायची, 3 वेळा बघून लिहायची आणि 2 वेळा न बघता ट्राय करायची. तेव्हा जाऊन कुठेतरी माझं ते चांगलं प्रॅक्टिस होऊन ना डोक्यामध्ये बसायचं. हा पण ना ते 5 वेळा लिहिलेलं वेस्ट नाही जायचं. एक्झाम मध्ये अगदी फुल स्टॉप कुठे, कॉमा कुठे सगळं लक्षात राहायचं. तर त्याची ती लिहून प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर ह्याचं मी पाठवते. आणि हा वाला क्वेश्चन बघा, स्टोन इज थ्रोन विथ अन इनिशियल वेलॉसिटी. हा बघा मी 20 घेतलेली, 20च घेतली त्यांनी किंमत. टाइम पण बघा 15च घेतलाय. ठीक आहे, वर्टिकल अँड टाइम, अच्छा अलॉंग वर्टिकल अँड 15 मीटर पर सेकंड अलॉंग हॉरिझॉन्टल. अच्छा, वरती वर्टिकल कंपोनंट म्हणजे युवाय दिले मुलांना. युवाय किती दिलेला आहे आपल्याला, युवाय दिलाय 20 आणि युएक्स दिलाय 15. डिटरमाइन द पोझिशन ऑफ वेलॉसिटी ऑफ द स्टोन आफ्टर 3 सेकंड. 3 सेकंड नंतर त्याची काय करायचे, पोझिशन काढायचे. डिटरमाइन मॅक्सिमम हाईट पण विचारली आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पण विचारले, अलॉंग हॉरिझॉन्टल म्हणजे रेंज आर काढायचे. ऑन रिचिंग द ग्राउंड अज्युम जी इज इक्वल टू 10. तर बघा एक्स डायरेक्शन साठी आपलं युएक्स असतं, पण युएक्स ची किंमत यू कॉस थिटा होती म्हणून काय दिलं 15. सेम वे युवाय ची किंमत यू साइन थिटा आहे म्हणून ते दिलं बघा 20. राईट, आणि 3 सेकंड नंतर आपलं हे जे सूत्र होतं Vx आणि, तर बघा Vx काढलं, Vx काय काढलं मग, हे Vx म्हणजे तेच एक्स कंपोनंट 15 आहे. आणि Vy काय होतं, Vyचं आपलं सूत्र काय होतं, मायनस जीटी पण होतं ना ह्याच्यामध्ये. तर ह्याचे बघ, ह्याला ना सूत्राबरोबर टॅली करून ना मुलांनो हे एकदा ना हा वाला क्वेश्चन पण ट्राय करा सोडवायला. नाही जमला तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये करूयात. एक गणित मी सोडून दाखवणारच आहे, पण कदाचित मग वेगळ्या व्हॅल्यू घेऊन मी सोडवून दाखवेल. हे गणित पण होमवर्क साठी तुम्ही स्वतःहून ट्राय करा. ठीक आहे, ओके मॅम. चालेल. तर चला मग आजचा क्लास आपण थांबूयात. तर होमवर्क आता मी नोट्सची आता लगच्या लगेच मी शोधून लिंक टाकणार आहे, ते कॉपी करून त्याची चांगली प्रॅक्टिस करा. आणि शिवाय हे वालं गणित जे किती होतं ते 3. एक्झाम्पल 3.7 ते पण तुम्ही सोडवायला स्वतःहून ट्राय करा. सोडवूनच दाखवले पण ते समजतंय का आणि स्वतःहून सोडवायला येते का ते पण एकदा ट्राय करा. ठीक आहे, चला ओके मग.